नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल सांबार वडी। त्यासाठी मी एक जुडी सांबार स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा धुतलेला सांबार मी सुती कपड्यावरती टाकून घेत आहे, जेणेकरून तो लवकर सुकेल आणि सुकल्यानंतर आपल्याला हा सांबार एकदम बारीक कट करून घ्यायचा। पहा, थंडीचा सीझन आहे, सांबार खूप स्वस्त आहे, त्याच्यामुळे सांबार वडी करायला भरपूर प्रमाणात सांबार अवेलेबल आता होऊ शकतो। आता हे आपल्याला थोडा वेळ सुकू द्यायचं आहे आणि नंतर बारीक कट करून घ्यायचा। जर हा ओलाच आपण कट केला तर तो थोड्या वेळाने काळा पडतो, त्याचा हिरवा रंग चालला जातो, म्हणून आपल्याला हा थोडासा पहिले सुकू द्यायचा आहे। सांबार आपला सुकेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। सांबार आपण बारीक चिरून घेतलेला आहे, पहा किती मोकळा असा हा झालेला आहे। आणि हा असाच कोथिंबीर वडीसाठी आपल्याला सांबार पाहिजे, एकदम मोकळा असा। सांबार वडी बनवण्याचं सारण जे आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे। इथे शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्यानंतर त्याचा कूट बनवून घेतला आहे। 1 वाटी बेसन घेतले, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले। तसंच 2 चमचे मी खसखस घेतली, 2 चमचे तीळ घेतले, थोडंसं आमचूर पावडर, थोडीशी बडीशोप, थोडासा ओवा आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आता सारण आपण याचं तयार करून घेऊया। एका कढईत मी तेल टाकलेलं आहे। तेल एकदम कमी घ्यायचं आहे आपल्याला। मी 1 ते सव्वा चमचाच यात तेल घातलेलं आहे। कमी तेलामुळे सारण आपलं कोरडं बनेल। तेल आपलं गरम झालेलं आहे, मोहरी आपली इथे फुटत आहे। आता टाकूया आपण जिरं, अद्रक लसणाची पेस्ट, आणि यातच घालायचे आपल्याला आता हिरव्या मिरच्या। आता इथं टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। तसंच धनेपूड 2 चमचे घालत आहे मी, धनेपूड थोडीशी जास्त घालायची आपल्याला, आणि थोडासा गरम मसाला। सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालत आहे मी तीळ आणि सोबतच घालत आहे यामध्ये मी खसखस। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये ॲड करत आहोत आपण सोप, थोडासा ओवा आणि आमचूर पावडर। इथे तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबूसुद्धा घालू शकता। जर तुम्हाला त्या लगेच सांबार वड्या खायच्या असतील तर तुम्ही इथे लिंबू ॲड करा। जर तुम्हाला हे जास्त काळ टिकवायचे असतील तर तुम्ही इथे आमचूर पावडर घाला। आता इथे ॲड करूया आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे सगळं आपण मंद आचेवर भाजून घेत आहोत, गॅस आपल्याला जास्त फुल करायचा नाही आहे। आता इथे घालत आहे मी चवीपुरतं मीठ, आणि आता आपण इथे ॲड करत आहोत आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे। सगळा सांबार आपल्याला मिक्स करून घ्यायचा। इथे मी थोडीशी साखर ॲड करत आहे, जास्त साखर आपल्याला इथे ॲड करायची नाही आहे। आता ही सुद्धा मिक्स करून घेते। सांबार आपला सॉफ्ट झाला म्हणजे आपलं सारण तयार आहे असं समजून चालायचं। सांबार इथं सॉफ्ट झालेलं आहे, पहा चिमलेलं आहे। आता आपलं हे सारण तयार आहे। आपण सांबार वडीची जे वरचं कोटिंग आहे ते आता तयार करून घेऊया। आता आपण पारी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये, त्यातच मी 1 वाटी मैदासुद्धा घेतलेला आहे, आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ यात टाकत आहे। बरेच जण फक्त मैद्याची सुद्धा सांबार वडी बनवतात, पण इथं मी मैदा, बेसन आणि हे गव्हाचं पीठ सगळंच घेतलेलं आहे, यामुळे सांबार वडी अगदी खुसखुशीत बनते। आता यामध्येच टाकता यायचं आहे आपल्याला थोडंसं ओवा, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट, आणि सोबतच यामध्ये घालूया आपण थोडीशी धनेपूड।
आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ. हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालत आहे मी 3 ते 4 चमचे तेल एकदम कडकड गरम करून घेतलेलं आहे. ते यामध्ये आपण घालत आहोत. तेल आपलं खूप जास्त गरम आहे. या तेलाच्या मोहनामुळे आपली सांबारवडी अगदी खुसखुशीत बनते. हे सगळं व्यवस्थित सगळ्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळ्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बेसन असल्यामुळे आपल्याला इथे पाणी कमी लागणार आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे. असा नरमसूत हा गोळा आपल्याला भिजून झालेला आहे. आता याच्या आपण पारी लाटून घेऊ आणि सांबारवडी तयार करू. एक छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे. तो आता आपल्याला गोल लाटून घ्यायचा आहे. आपली पारी लाटून झालेली आहे. आता यामध्ये मी टाकत आहे आपण तयार केलेलं सारण. साधारणतः एक 2 ते 3 चमचे मी हे सारण भरून घेतलेलं आहे. आता याला अशी फोल्ड करायची आहे आपल्याला आणि ह्या साईडनं आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यावरून ह्या साईडची फोल्ड आपल्याला इथे चिपकून घ्यायची आहे. तसेच ह्या साईडला आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याचीसुद्धा फोल्ड आपल्याला इथे चिपकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही आपली सांबारवडी तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने मी अजून बाकीच्या सांबारवड्या तयार करून घेते. सहा झाल्या का? हे आता आपण पलटून घेऊया. आपली सांबारवडी तळून झालेली आहे. ही आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर तयार आहे आपली सांबारवडी. इथे मी तुम्हाला एक सांबारवडी फोडून दाखवते. पहा टेक्स्चर किती सुंदर असं आलेलं आहे. बघू शकता तुम्ही सारणी सगळं कसं सुंदर असं हिरवंगार दिसत आहे. आणि त्या सांबारवडीसोबत खायला मी फोडणीचं ताक बनवलेलं आहे. त्या फोडणीच्या ताकाची रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेल आणि हे तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता. आमच्या इथे हे फोडणीच्या ताकासोबत खायला सगळ्यांना फार आवडते म्हणून मी फोडणीचं ताक बनवलेलं आहे. तुम्हालाही माझी सांबारवडी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.